बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये चक्क राकेश आणि विशालमध्ये मारामारी झालेली आहे. आणि ही मारामारी घरातल्या गेमवरणाने झालेली आहे. तर ती मारामारी झाली आहे पर्सनल आयुष्याबद्दल बोलल्याबद्दल. ते कोण बोललं? विशालने राकेशला डिवोर्सण्याचा प्रयत्न केला आहे, ते पण पर्सनल आयुष्याबद्दल. मला माहिती तुझा डिवोर्स का झाला आहे काय. मला असं वाटतं हे पर्सनल गोष्टी जे आहे ना, हे जे काढले याबद्दल आता विशालची जी शाळा आहे ना, रितेश सर नक्कीच घेतील. पण यामुळे राकेश जसा चवताळून उठला आहे आणि यांचं आहे ना, हे बघा पर्सनल आयुष्यात नक्कीच काही ना काही यांचं क्रॉस आहे किंवा मग हे दुश्मन आहे किंवा काही ना काही आहे. कारण जेव्हा फॅमिली वीक चालू होता तेव्हाच त्याची बहीण आणि त्याची बहीण बोलली होती, त्याची आई बोलली होती का तुमचं आणि तुझं आणि विशालचं ठीक आहे, ते तर बाहेरूनच आहे तुमची रायवलरी वगैरे. सो त्यांनाही काही माहिती असेल तर असं काही आहे का यांच्या पर्सनल आयुष्य, म्हणजे यांची जी दुश्मनी आहे राकेश आणि विशालची, तर ही पर्सनल लेवलची आहे. आणि या पर्सनल गोष्टीवरनं आता बिग बॉसच्या घरामध्ये धमाका झाला आहे. हा धमाका झाला आहे का यांनी फाईट केली आहे आणि बिग बॉसला शेवटी मध्ये पडावं लागलं आणि त्यांना एकमेकांना म्हणजे बाजूला करावं लागलं. बिग बॉसला अनाऊन्स करावं लागलं. म्हणजे या म्हणजे हे नॉमिनेशन टास्क होतं, घरामध्ये होत होतं आणि ते काहीतरी समथिंग टी व्ही होता आणि तिथं जाऊन बोलायचं होतं आणि असा काहीतरी टास्क होता. टास्कबद्दल मी नंतर डिटेल देईलच. मला पण समजला नाही नेमका टास्क आहे. मी प्रोमोवरनं तुम्हाला सांगते. प्रोमो नेहमी मिसलिडिंग असतात. पण ज्याप्रमाणे राकेशच्या डिवोर्सबद्दल बोलला आहे विशाल, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला एक सांगू का, विशाल आता गेममध्ये पुढे चालला आहे आणि तसा तो काय म्हणता यार, तसा आहे ना, राग कंट्रोल होत नाही. तुम्हाला सांगते त्याचा राग कंट्रोल का होत नाही, कारण त्याच्याबरोबर जे पण पॉवरफुल कंटेस्टंट होते ते एक एक करून सगळे एलिमिनेट झाले. तर रोशन ठीक आहे, रोशनला गेम समजत ना हा सांगायचा, पण टास्कमध्ये रोशन याची साथ द्यायचा. पण नंतर रोशननी भाऊ जेव्हा बोलायला लागले, रोशननी त्या गोष्टी सोडून दिल्या होत्या आणि मग नंतर एविक्टच झाला. नंतर रुचिता होती, रुचिता टास्क जबरदस्त खेळायची, विशालचं ऐकून चालायची. रुचिताला पण यांनी घराबाहेर केलं मेकर्सने. पण आता संकेतची याला साथ लाभली होती आणि जेव्हा फॅमिली वीक झाला तर संकेतच्या वाईफने सांगितलं का नको, टोळी पण नको, काटा पण नको, तुझा इंडिव्हिज्युअल खेळ. पण संकेतने कानाडोळा केला आणि तरी तो विशालसोबतच खेळायला लागला. आणि ते फॅमिली वीकच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा अनुश्री आणि विशालचं बिनसलं त्याच वेळेस संकेतला त्यांनी प्रायोरिटी लिस्टवर ठेवलं आणि कदाचित तेच मेकर्सला आवडलं नाही आणि मेकर्सनी संकेतचा पट्टा यातून कट केला. संकेत इतका म्हणजे टॉपचा कंटेस्टंट असतानासुद्धा इवन सागरनेही मान्य केलं. सागर म्हणे की माझ्यापेक्षा स्ट्रॉंग गेम त्याचा होता, माझा त्याच्या तुलनेत वीक गेम होता. घरातला कंटेस्टंट म्हणतोय की माझा याच्या तुलनेत वीक गेम होता. आणि मी तुम्हाला सांगू, सागर तर ठीक आहे, पण रेवाचा काय गेम होता मला कोणीतरी इथं सांगून द्यावं. ती एका वीकमध्ये फक्त राखीने 2-3 वेळा पंगे घेतले, त्यामध्ये दिसली. त्या व्यतिरिक्त रेवाचा गेम काय हे मला कोणीतरी इथे सांगावं, नक्की सांगावं. रेवा डिझर्व करू इथून घराबाहेर. संकेतचं अनफेअर एविक्शन यांनी केलं आणि म्हणूनच आता काल विशालसुद्धा बोलला का मी संकेतला गंडवलं. का याचा अर्थ काय माहिती आहे? तो आता गेम खेळायला लागला. विशाल आता गेम खेळायला लागला आहे आणि जसा फिनाले जवळ येईल तसा तो आक्रमक होत चालला आहे विशाल. कारण इथं राकेशला त्यांनी पर्सनल आयुष्याबद्दल डिवसण्याची काहीही गरज नव्हती. कारण राकेशच्या पर्सनल आयुष्याबद्दल हा विशाल जो आहे इकडे तिकडे बोलतो, हे राकेशनी मध्ये सांगितलं नॉमिनेट करत्यावेळी. नॉमिनेट करत असताना विशालला यांनी ही कारणं दिली राकेशनी का माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल हा जो आहे ना ह्याच्या कंटेस्टंटला बोलतो. आणि मग त्याच्यानंतर मग डिवोर्स का झाला वगैरे या सगळ्या गोष्टी निघालेल्या आहेत. तर राकेशने नॉमिनेट करताना हे कारण दिलेलं आहे आणि त्यामुळे विशाल चिडला आहे आणि विशालने मग डायरेक्ट पर्सनल गोष्टी काढायला सुरुवात केली. तर हे सगळं जे आहे ना आपल्याला आज रात्री बघायला मिळणार आहेत. आणि यार मी लवकरच आहे ना प्रत्येक कंटेस्टंटबद्दल लवकरच एक व्हिडिओ आणणार आहे, म्हणजे जे टॉप 5
मी समजते त्यांना. पण मी मी 3च कंटेस्टंटबद्दल आणणार आहे, कारण टॉप 3मध्ये माझ्यासाठी तयार तन्वी, अनुश्री आणि विशाल आहे, आणि 4थ्या नंबरला राकेश आहे. पण राकेशबद्दल मी काय बोलूया, ठीक आहे. तरी पण मी राकेशमधनं काही पॉझिटिव्ह गोष्टी निवडण्याचा, काही पॉझिटिव्ह त्यांनी जे गेममध्ये केलं आहे ओव्हरऑल ते मी बोलण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण टॉप 5मध्ये ना मी काही वेळेस मला असं वाटतं हे दीपालीला ठेवतील, काही वेळेस वाटतं हे राखीला ठेवतील, काही वेळेस वाटतं हे सागरला ठेवतील. तर मी खूप कन्फ्यूज आहे यांच्यापैकी. रेवा तर एविक्ट होणारच आहे या वीकमध्ये, नाही तर मग पुढच्या वीकमध्ये, नाही त्याच्या पुढच्या रेवा जाणार. मी तिला गिनत नाही टॉप 5मध्ये. पण ते कदाचित सागर, दीपाली, राखी यांच्यापैकी कोणालाही टॉप 5 किंवा मग टॉप 6 ठेवतील. यातनं एकच जण, आता एकच एविक्शन होईल असंही होऊ शकतो. आपण म्हणजे ना ते म्हणता ना ट्विस्ट फिक्स आहे, आणि हे काही पण ट्विस्ट करत असतात. त्याच्यामुळे यार विश्वासच बसत नाही. यावेळेस वाटलं होतं ठीक आहे रेवा जाईल, रेवा बॉटमला होती, पण सगळ्या गोष्टी एकदम शॉक करून गेलं सगळ्यांना. प्रभूचं तर ठीक आहे, प्रभूचा गेम नव्हता, तन्वीच्या मागे खेळत होता, या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. पण संकेत, सगळ्यांना वाटलं प्रभूबरोबर आता रेवा जाईल, आणि संकेतचं जाणं सगळ्यांना शॉक करून गेलं, आणि त्यामुळेच या गोष्टी एकंदरीत घडल्या. मी लवकरच एक आहे ना, म्हणजे ना मी सांगू इच्छिते की मी सगळ्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहे, जे टॉप 5मध्ये मी गिनते त्यांना. आणि बघूया, मला वाटतं सागर, राखी किंवा मी राखीला निवडेल. यार टॉप 5मध्ये राखी डिझर्व करते. यांनी राखीला इव्हेक्ट केलं नाही केलं, पण मला असं वाटतं मग सागर आणि दीपालीपेक्षा मी टॉप 5मध्ये मी राखीला गिनेल. आणि हे टॉप 5 जे आहे यांच्याबद्दल मी लवकरच एक पॉझिटिव्ह व्हिडिओ आणणार आहे, नो निगेटिव्ह, पहिलेच सांगते, कारण ते टॉप 5 आहे. ती गेममध्ये इथपर्यंत आले. सो एक पॉझिटिव्ह व्हिडिओ मी यांच्याबद्दल नक्कीच आणणार आहे, तन्वी, अनुश्री, विशाल, राकेश आणि राखी. सो तुमचं माझ्या या टॉप 5बद्दल काय म्हणणं आहे, आणि एकंदरीत या प्रोमोबद्दल तुम्हाला काय वाटतं की पर्सनल आयुष्य असं एका रिॲलिटी शोमध्ये काढणं योग्य आहे का नाही. असं तर पूर्वी पण खूप घडत गेलं आहे, मग ते हिंदी असो किंवा मराठी बिग बॉस असो. पण आता तुमचं काय म्हणणं आहे मला हे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी जो हा पॉझिटिव्ह व्हिडिओ आणते तर मला तुम्ही सांगा, मी पॉझिटिव्ह बरोबर निगेटिव्ह पण सांगू. मी निगेटिव्ह सांगितलं असतं, पण आता आपण फिनाले जवळ आहे, त्याच्यामुळे मला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या आहे फक्त. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आणि माझ्या माझे टॉप 5 तुमच्याशी रिलेट करता का, म्हणजे माझे ज्या नजरेत टॉप 5 आहे तेच तुमचे पण टॉप 5 आहे का, हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया लवकरच.